मागाठाणे प्रभागामध्ये सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण मुंबईमध्ये ह्या मंगळागौरचा महामंगळागौर स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या मागाठाण्यामध्ये आज हा कार्यक्रम आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आज या मागाठाण्यामध्ये जवळजवळ 36 मंगळागौरच्या ग्रुपने पार्टिसिपेट केलेले आहे। याच्यापैकी 3 नंबर आम्ही या ठिकाणी काढणार आहोत आणि यामध्ये जो पहिला क्रमांक येणार आहे तो महाअंतिम फेरी जी रंग शारदाला 23 तारखेला होणार आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हजेरीमध्ये आणि त्यावेळेस त्या ठिकाणी 1,11,111 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे। आज आपण पाहतो या मागाठाण्यामध्ये प्रत्येक प्रभागातून 7-7, 8-8 महिलांच्या ग्रुपने पार्टिसिपेट केलेला आहे। आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली महिलांना खूप छान मजा येते या ठिकाणी कार्यक्रम करत असतात। अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठी संस्कृती हिंदी संस्कृती जपण्यासाठी ज्या पद्धतीने मंगळागौर कार्यक्रम अख्ख्या मुंबईभर घ्यायचं योजलेलं आहे। आपण बघाल महिला भगिनींनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। श्रावण महिन्यामधला एकसंघपणा एकाचा संघ धरून खेळला जाणारा हा खेळ महाराष्ट्रभर मुंबईभर सगळीकडे अत्यंत चैतन्य निर्माण करणार आहे। मागाठाण्यामध्ये आज मुंबईपेक्षा सगळ्या विधानसभापेक्षा जास्त गट म्हणजे 32 गट आज या ठिकाणी मंगळागौर करत आहेत आणि हे कुठेतरी मागाठाण्याची महिला आघाडी समर्थपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब व आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या पाठीशी आहे। श्रावण मासामध्ये हा वेळातून वेळ काढून चूल आणि मूल याच्यामध्येच महिला असतात, पण त्याच्यातून स्वतःसाठी वेळ काढून इथे येऊन परफॉर्मन्स करतात, एवढं छान डान्स करतात आहे, नाचतात आहे, मंगळागौरीचा खेळ खेळतात आहे। या सगळ्या महिला फक्त 5 दिवसामध्ये सगळ्या वॉर्डातल्या महिलांनी तयारी केली आहे आणि इतक्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम करतात। आपले प्रकाशदादा सुर्वे आमदार आणि मीनाताई पानमर आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम होतोय। तर खरंच खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि असाच प्रतिसाद पुढे चालून याच्यातून ज्या जोड्या निवडल्या जातील त्या पुढे जाऊ आणि अजून परफॉर्म करणार आणि त्याच्यातून निवडून येतील तर आमच्या मागाठाण्यातली एक जोडी असेल असं मला वाटते। मंगळागौरीच्या स्पर्धा आमचे याचं आयोजन आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आणि तसेच आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी मागाठाण्यामधून आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित करून तिथे सर्वांना जवळजवळ 30 मंगळागौरी ग्रुप तिथे आम्ही करणार आहोत, नाच करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते नियोजन केलेलं आहे। सगळ्यांना सर्टिफिकेट दिले जात आहे आणि वारंवार आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मराठी संस्कृती जपण्याचा आपला काम करत आहेत। बऱ्याच ठिकाणी त्यांना म्हणजे संस्कृती आपली जपली जाते आणि यातून आम्हाला महिलांना देखील थोडासा विरंगुळा मिळून आम्हाला थोडंसं प्रोत्साहित केलं जातं। नेहमी आम्ही चूल मूल आणि याच्यामध्ये बिझी असतात महिला, तर त्यांच्यासाठी थोडासा विरंगुळा म्हणून पण हा आम्ही इथे कार्यक्रम ठेवला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे। खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि धन्यवाद। ही जी स्पर्धा आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत आहे। प्रत्येक विधानसभे वाईज आहे। ही मागठाण्याची आहे। आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि मीनाताई पानमन विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात ही मंगळागौर सादर होते आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त मुंबईत 32 ग्रुप फक्त मागठाण्यात झाले आहेत आणि छान छान परफॉर्मन्स येतात सगळ्या आणि पुढे जाऊन रंग शारदाला सुद्धा आमचाच नंबर पहिला येणार। जे 1,11,000 जे बक्षीस आहे ते सुद्धा मागठाणेच येणार, कारण आतापर्यंत विभाग क्रमांक 1 हा आमचा 1 राहिलाय, तो आम्ही एक संघच ठेवणार। गौरीच्या स्पर्धा ना आमच्यासाठी ठेवल्यात ना महिलांसाठी, तर महिला एवढ्या खुश आहेत ना की काय सांगू तुम्हाला की मेन म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री पहिले होते, पण खरंच त्यांनी एवढं काम करून दाखवलं ना आतापर्यंत की असं कोणीच काम करून दाखवलं नाही। ह्याच्या अगोदर पण मुख्यमंत्री भरपूर होऊन गेले, पण त्यांची कामाची पद्धत तर खूपच वेगळी की शेतकऱ्यांसाठी म्हणा हे आणि हा मंगळागौरीचा खेळ म्हणजे आम्ही सगळ्या महिलांसाठी केला। एवढ्या महिला खुश आहेत ना, बक्षीस भरपूर भेटत आहेत, खूप आणि आमचे गोरगरिबांचे आमदार म्हणजे प्रकाशदादा सुर्वे साहेब ते म्हणजे आम्हाला एवढे सपोर्ट करतात ना की आमचं खरंच महिलांचं भजन मंडळ आहे, तर त्याच्यासाठी आमच्या मीनाताई पानमन विभाग प्रमुख या आमच्यासाठी ना म्हणजे त्या एक रणरागिणीच मानतो आम्ही की आम्हाला महिलांना पुढे न्यायचं काम, महिला सक्षमीकरणाचं काम त्यांनी आतापर्यंत ना एवढे सपोर्ट न केले ना की काय बोलायला नको। आणि आम्हाला जरी आमचं भजन मंडळ असेल ना
जरी सुरुवात झालेली आमची भजना मंडळाची ना, तरी त्यांनी आम्हाला 15 टाळ, मृदुंग हे असे उपलब्ध करून दिले आणि मंगळागौरीच्या खेळासाठी पण एवढा सपोर्ट केलाय ना की खूपच एवढ्या महिला खुश आहेत ना की काय बोलू नकोस. खरंच खूप खूप त्यांचं मी धन्यवाद मानते. आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या रणरागिनी मीनाताई पानमल यांचं खूप खूप हटूश पानबाई हटूश पैठण्या नेसू आपण हटूश हटूश पानबाई हटूश गोड गोड घर लग्न हटूश हटूश पानबाई हटूश